मराठवाड्याचा हंबरडा या टॅगलाईन खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं जे आहे ते संभाजीनगरमध्ये आंदोलन होणार आहे आणि याच आंदोलनाच्या धर्तीवरती शिवसेना नेते अंबादासजी दानवे जे आहेत ते मराठवाडा दौरा करतात। मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात। आपल्या सोबत आहेत अंबादासजी दानवे सर। खरं तर आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती दुपारी नांदेडचा दौरा होणार आहे। नेमका मराठवाड्याचा हंबरडा ही टॅगलाईन आहे। हंबरडा हे नाव जरा हंबरडा या शब्दाचा मला असं वाटतं मराठवाड्यातल्या माणसाला अर्थ कळणार नाही अशातला काही भाग नाही। आपण वासरू हंबरडा फोडतो, गाय हंबरडा फोडतो, हे कधी फोडतो? जस्ट त्याच्या व्यथा वेदना व्यक्त करण्याला त्याला कोणतेच शब्द उरत नाही। माणूस सुद्धा हंबरडा फोडतो आणि ज्यावेळेस तो निशब्द होतो, त्याच्याकडे कोणतेच शब्द उरत नाही व्यथेनं वेदनेनं, त्यावेळेस मला असं वाटतं तो जो अर्थ हाक देत असतो त्याला हंबरडा म्हणत असतात। आणि मला वाटतं तशी स्थिती शेतकऱ्यांची आज झालेली आहे। सगळ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी झाली आणि म्हणून याचं नाव, या आंदोलनाचं नाव मराठवाड्याचा हंबरडा असं त्याचं नाव आहे। खरं तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये आपण अतिवृष्टी भागाची पाहणी केली, धाराशिव असेल, बीड असेल, आमचं हिंगोली असेल, त्याचबरोबर अनेक मराठवाड्याचे जिल्हे, मात्र सरकारकडून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही। हे पहा, हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्येही झाली आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली। बाकी धाराशिव, बीड, लातूर, जालना, संभाजीनगरात या काळात आत्ता झाली होती। या सगळ्याच्या सरकारने काही मदत जाहीर केली, परंतु शेतकऱ्याच्या खात्यात अजून काही आलेले नाही। आताच्या घडीला शेतकऱ्यांना या सगळ्या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे। पंजाबसारखं राज्य 50,000 रुपये हेक्टरी देतं। कर्नाटकमध्ये एनडीआरएफच्या निकषाच्या दुपटीनं शेतकऱ्याला मदत केली जाते, परंतु महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य असून सुद्धा या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक खडकू सुद्धा जात नाही। मला असं वाटतं दुर्दैवी। खरं तर सरकार म्हणते की केवायसी करायची गरज नाही, मात्र प्रशासन म्हणते केवायसी करून घ्या। प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळत नाही। सरकारकडून आता आमच्या हिंगोली जिल्ह्यासाठी 231 कोटी जाहीर झाले, प्रत्यक्षात शेतकऱ्याला 1 रुपया मिळाला। तेच सगळीकडे आहे। नुसतं हिंगोलीचा 231 कोटीचा विषय नाही, सगळ्या मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा हा विषय आहे। इकडे केवायसी शिवाय मुख्यमंत्री सांगतात केवायसीची गरज नाही, एकीकडे केवायसी शिवाय काही होत नाही। हे सत्य आहे आताच्या घडीला। पण मग केवायसी करायचं तर गावोगावचा आता नेटची व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, दळणवळण यंत्रणेचा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून एक सरकारला मला असं वाटतं काही ना काही मार्गाने मदत पोहोचवायची नाही ना, तर अशी काही ना काही कारण आहे। मुख्यमंत्री म्हणणार केवायसीची गरज नाही, प्रशासन म्हणणार केवायसी, म्हणजे गेले 8 दिवस लक्षात घ्या। मग हा पैसा कोण वापरतो एवढे 8 दिवस? आणि मग या सगळ्या गोष्टी फार तर शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठीच आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात या ना त्या कारणानं टाळमटाळ करण्याचा हा प्रकार आहे। एक शेवटचा प्रश्न घेतो, हंबरडा मोर्चा कसा असणार आहे आणि ह्या मोर्चाला सुरुवात कशी होणार आहे, तारीख काय, वेळ काय, आणि तुम्हाला प्रतिसाद जो आहे ते शिवसेनेचा चांगला मिळतोय? हे पहा, काल आज उद्या आम्ही सगळीकडे गाव बैठका करतोय, ग्रामसभा करतोय, सुरू झाल्या मोठ्या प्रमाणात। 8 तारखेला आम्ही राज्यातल्या सगळ्या तहसीलवर आणि कलेक्टर ऑफिसवर धरणे निदर्शने धरतोय। आता हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी झालेलं आहे आणि 11 तारखेला आम्ही मराठवाड्याचा 8 जिल्ह्याचा एक मोर्चा काढतोय। आणि मी तर म्हणेल महाराष्ट्रातल्या लोकांनी या मोर्चाला आलं तरी चालेल, परंतु माननीय उद्धवजींच्या आदेशानं जिल्हा स्तरावर सुद्धा अशा पद्धतीनं मोर्चे काही ठिकाणी निघण्याची शक्यता आहे। आणि म्हणून हे आंदोलन आता मराठवाड्यात सुरू झाले, महाराष्ट्रात पेटणार आहे। महाराष्ट्रात या आंदोलनाचा वनवा पेटणार आहे आणि शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही। नेतृत्व कोण करणार आहे संभाजीनगर? माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच नेतृत्वाखाली हे सगळं होणार। राज ठाकरे दिसतील सोबत? काय संबंध? शिवसेनेचा मोर्चा। एक शेवटचा प्रश्न, शेतकऱ्यांचे काटे मारणारे सोडले आहेत, त्यांना दाखवणार असं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्याचे शेताचे ऊसाचे जे काटे मारणारे कारखाने आहेत त्यांचा आम्ही शोध घेतलेला आहे, त्यांना मी आता दाखवणार असं मुख्यमंत्री म्हणाले। काय दाखवणार आहे? त्यांना 400 कोटी देतात, 500 कोटी देतात, 300 कोटी देतात, आणि काय तुम्ही करणार आहे? तुम्ही नुसत्या घोषणा करता। उलट तुम्ही काटे मारणाऱ्याकडून घ्यायचे पैसे, तर तुम्ही जे ऊस उत्पादक आहे त्याच्याकडून 15 रुपये घेताय, काटे मारणाऱ्याकडून घ्या ना। ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कशाला घेता? 15 रुपये कट करणार तुम्ही आता पर टन। आणि म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसत्या बोलत असतात, करत काही नाही। महायुतीला गालबोट लागू नये असे वक्तव्य टाळावे असं उपमुख्यमंत्री शिंदेनी आवाहन केलं। त्यांच्या पक्षात विषय तो आम्हाला काही माहित नाही, त्यांची महायुती कोण कोण। खरं तर जे काटे मारतात त्यांच्याकडूनच ही कपात करावी असं जे आहे ते आवाहन अंबादास दानवे यांनी केलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.